केदार आमच्याकडेच राहत होता, तर तोही कधी नाही म्हणाला की चारू मावशी तुझं काम वगैरे असं. त्यामुळे मला ते कळलंच नाही शेवटपर्यंत. पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच मी लग्न केलं. मला कळलंच नाही ते गाणं एवढं गाजणार आहे, एवढं डोकंच नाही चाललं माझं. त्याच्या आधी 5 वर्ष असे गेले की अजित सारखा म्हणायचा की आय एम गोईंग असं. मला घरातनं तशी मदत नसल्यामुळे माझंही थोडंसं दुर्लक्ष झालं. त्या काळात एकदा तुमच्यावर छाप पडला काळ्या रंगाचा, तुम्ही तसे रोल करता, मग तुम्हाला तसेच रोल ऑफर येतात की आपण नाही लोकांकडे जाऊ शकत की मला काम द्या किंवा मला अरे मला का, आणि ते कसं गोड बोलायचं ते नाही समजत मला. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची विशेष पाहुणी आहे चारुशीला साबळे वाच्छानी. नमस्कार. नमस्कार. आज आपण आता बऱ्याच दिवसांनी भेटीचा योग आलाय. हो, आणि तुझ्यामुळे झालंय ते दिलीप, कारण मी बरेच वर्ष लोकांना दिसत नाहीये, त्यामुळे तू हा योग घडवून आणलास. पण आता आपल्याला खूप बोलायचंच आहे, पण सुरुवात करताना तुला एक अतिशय चांगली आठवण सांगतो. तुळशी प्रोडक्शनचे निर्माते सतीश कुलकर्णी यांचा एकदा मला फोन आला, अरे आपण जो गंमत जम्मत सिनेमा करतोय तर त्यासाठी किशोर कुमार पहिल्यांदा मराठीमध्ये गाणार आहे. तर मेहबूब स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ ती आहे. आता मेहबूब स्टुडिओ माझा नेहमीचा म्हणजे पायाखालचाच अगदी, अनेक चित्रपटांचे मुहूर्त रेकॉर्डिंग वगैरे. मी गेलो, किशोर कुमारला मराठीमध्ये गाताना पाहणं, जोडीला अनुराधा पौडवाल आणि अर्थातच सिनेमाचा दिग्दर्शक सचिन पिळगावकर हजर होतात. तर नंतरच्या सिनेमा पूर्ण झाला आणि इरॉसच्या मिनी थिएटरमध्ये गंमत जम्मतचा प्रेशो होता, मला चांगलं आठवतंय. आणि गाणं आलं अश्विनी तू ये ना, आणि बघतो तो अशोक सराफ आणि चारुशीला साबळे. येस. काय शूटिंगची आठवण. अरे काय म्हणजे फारच. एक तर मला ती फिल्म कशी माझ्याकडे आली ते त्यात माझं नाव नव्हतं पहिल्यांदा. त्याच्यामध्ये आणखीन काही कलाकारांची स्त्रियांची नावं होती आणि माझा त्या फिल्म इंडस्ट्रीशी तसा काही डायरेक्ट संपर्क नव्हता. त्यामुळे मी असं मला काहीच माहित नव्हतं की नो डाऊट सचिन पिळगावकरांची पहिली फिल्म एक तर ती देवा अष्टविनायक होती, ती गाजली होती, पण दुसरी पण फिल्म त्याची खूप गाजली होती. त्यामुळे असं माहिती होतं की चांगल्या काही फिल्म्स सचिन पिळगावकर घेऊन येतोय, त्यामुळे ते बरं वाटत होतं. पण मी त्याच्यात काम करीन की नाही असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. पण अचानक मला एकदा माझं लोकधारामध्ये मी एक गाणं केलं होतं प्रदीप पटवर्धन बरोबर, 800 खिडक्यात, कारण कोरिओग्राफी सगळी माझी होती त्या सगळ्या कार्यक्रम 800 खिडक्या 900 दारं, आणि सगळी कोरिओग्राफी माझी होती त्या सगळ्या कार्यक्रमाची. तर मी त्याच्यात एकच मी गाणं केलं, कुण्या वाटेनं बा येते त्याच ते गाणं. त्यात माझ्या हार्डली 2 मिनिटाची एंट्री होती. म्हणजे गाणं काय पूर्ण मी माझ्यावर वगैरे असं काही नव्हतं, त्यात एक छोटी एंट्री मी घेतली होती. तर ते प्रदीप पटवर्धन बरोबर मी गाणं केलं होतं 800 खिडक्या 900 दारं. त्यातली माझी हार्डली एंट्री. आणि ते टीव्हीला त्यावेळेस असं नव्हतं की कॅमेरा वेगळा आपल्याकडे, असं काही नसायचं. ते कॅमेरे फिरवत त्या काळातले कॅमेरे कसे होते टीव्ही सेंटरचे, तर त्यामुळे मग ते जेवढं दिसलं तेवढं दिसलं. पण ते गाणं एवढं गाजलं, प्रदीपमुळे पण गाजलं, परत माझी एंट्री, माझं दिसणं त्यातलं लोकांना प्रचंड आवडलं. आणि मला वाटतं सतीशने ते बघितलं होतं. तर सतीश मात्र आग्रह धरून होता की मला हिलाच घ्यायचंय या रोलसाठी. अर्थात ते मला नंतर कळलं. आणि मला अजय वडावकर एकदा भेटला कुठेतरी असंच टीव्ही सेंटरला का कुठे नाटकाच्या थिएटरला वगैरे. तर मला म्हणाला, अगं तुझे फोटो पाठवून दे सचिन पिळगावकरकडे. म्हटलं कशाला. नाही काहीतरी चाललंय बोलणं, मी नाव ऐकलं तुझं. आता त्याने का सांगितलं मला माहित नाही. तर मी म्हटलं आता काय करू, मी कोणाकडे देऊ फोटो, मला काही माहित नाही, मी कोणाला भेटायचं काय, मलाच काहीच माहित नाहीये. तर म्हणाला ठीक आहे मग तू माझ्याकडे दे. तर माझे क्लासिकल डान्स परफॉर्मन्सेस त्या मी फॉरेन टूर केली होती, शास्त्रीय नृत्यामध्ये मी MA केलंय, आणि माझं इव्हन भारतामध्ये पण शोज होते, ते महाराष्ट्रात होत होते, आणि मी आउट ऑफ इंडिया पण त्यावेळेस जाऊन आले होते. त्यामुळे माझं थोडंसं नाव पण इंडस्ट्रीमध्ये झालं होतं. पण मी काही प्रायोगिक नाटकं केली होती. काय वाटेल ते नाटक माझं खूप गाजलं होतं, त्याच्यामध्ये लक्षा बेर्डे पण होता, मी पण होते, आणि ते छबिलदासचं नाटक त्यावेळेस गाजलं होतं. आणि त्याच्यानंतर मी फॉरेन टूर करून आले आणि मग कमला नाटक पण केलं. कमला नाटक माझं गाजलं, ते 3 भाषांमध्ये मी केलं होतं. मग मी टीव्ही सेंटरला ॲज अन अनाउन्सर सुरू केलं. तर त्यामुळे मी तिथे अनाउन्समेंट करत असताना हे 800 खिडक्या केलं, आणि लोकधारा बसवत असताना मी टीव्ही सेंटरला अनाउन्समेंट. तर
तेव्हा मला त्यांनी पाहिलं होतं. तर त्यांच्या डोक्यात एक तर टीव्ही अनाउन्सर मी, परत ते डान्स केला, मग त्यामुळे लुकचं एक अपिअरन्सचं एक त्यांना भान होतं की आपल्याला पाहिजे ते व्यक्तिमत्व याच्यात सापडेल. आणि मग अजय वडावकरकडे मी ते 2 फोटो पाठवून दिले की आता वेदर आय डोंट नो मला मिळेल की नाही वगैरे, काही डोक्यात नव्हतं. आणि मला सचिन पिळगावकरकडून इथे भेटायला ये म्हणून मेसेज आला. मी तिकडे भेटायला गेले. तर त्याने बाबांना वगैरे ओळखतच होते सगळे. सचिन बरोबर कधी काम करण्याचा प्रसंग आला नव्हता. तर त्याचं काहीतरी शूटिंग चालू होतं, तिथे मी भेटले आणि झालं. मग तो शूटिंग सुरू झालं. आता मला माहित नव्हतं की त्यात एवढं फेमस गाणं मला मिळणार आहे आणि पुढे एवढं गाजेल. तर एवढं गाजेल हे तर अजिबात डोक्यात. मला जर ते कळलं असतं ना तर कदाचित मी इतक्या लवकर लग्नच केलं नसतं. कारण मला हे कळलंच नाही आणि मी लग्न केलं. पण ते जाऊ दे. तर अश्विनी येण्याच्या वेळेला मी ते गाणं शूटिंग करताना मी आपल्या असेच म्हणजे साधी भादी काय नाही, मग मला कपडे घ्यायचे होते. मग आम्ही ते कपडे आणायला गेलो. सतीश कुलकर्णीची बायको शर्मिला आणि मी आणि आम्ही 3 जण सतीश. मग सतीश मला चिडवायचा, बघ आता तू फ्रॉक घातला ना तर तुझा आम्ही असा अँगल घेणार. मी म्हणायचे ए सतीश असं करू नको. मग मी काय केलं, तो फ्रॉक घेतला होता विकत, तर मी त्याच्या खाली टाईट्स विकत घेतल्या वैयक्तिक स्वतः. म्हटलं मी फ्रॉक नाही घालणार, मी टाईट्स घालणार त्याच्यावर. तर ते असं ते म्हणजे ते अशा गमती जमती झाल्या. पण ते गाणं आम्ही शूट करताना असं म्हणजे असं होत गेलं शूटिंग. म्हणजे फार काही मेहनत आम्हाला त्यासाठी करावी लागली नाही. अशोक तर अप्रतिम डान्स केला अशोक. मी तर डान्सर आहे, मी चांगलं डान्स करणं याच्यात काहीच कौतुकास्पद नाहीये. पण अशोक सराफने जे काही केलंय ना ते मला फार आवडलं. आणि मग ते गाणं 2-3 ठिकाणी शूट झालं. SL स्टुडिओला झालं, नंतर ते छोटा काश्मीर तिथे झालं. जे माझे गेटअप बदलून मॉडर्न गेटअप मध्ये होते ते छोटा काश्मीर मध्ये झालं, गोरेगावला. आणि बाकीचं जे घरगुती होतं झाडू घेऊन वगैरे ते SL स्टुडिओत झालं. कारण ती चाळ वगैरे दाखवली होती ना, चाळीत राहणारी ते कपल असं. त्यामुळे मग ते माझं बाकी सगळं शूटिंग SL स्टुडिओला झालं. आणि फक्त एक बंगल्याचा सीन होता, तर चिरंजीव बंगला, त्याच्यामध्ये माझी एक एंट्री होती आणि मी वर्षा उसगावकरशी भांडते वगैरे असा तो सीन होता. तर तो सीन पण आमचा झाला. असं सगळं ते छान शूटिंग झालं. आणि पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच मी लग्न केलं. मला कळलंच नाही ते गाणं एवढं गाजणार आहे, एवढं डोकंच नाही चाललं माझं. आणि लग्न केल्यावर मग आपल्याकडे इंडस्ट्री कशी आहे माहितीये ना, त्या प्रश्नावर तू येशीलच. तर असं ते तर किस्से म्हणण्यापेक्षा खूप छान झालं, लवकर झालं, काही कटकट न होता झालं. आणि मला पण कुठलाही त्रास झाला नाही किंवा त्या लोकांना माझ्यामुळे काही त्रास झाला नाही. एक अतिशय चांगलं असं मी काम त्याच्यात केलं आणि याचा मला खूप आनंद आहे. आणि त्या गाण्यामुळे आजही लोक मला ओळखतात, ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्या गाण्यामध्ये तो झाडू घेऊन सगळं आहे, ती कल्पना ती सचिनची होती. झाडू हातात असला. येस. अच्छा, काय माहितीये त्याच्या डोक्यातून कुठे आली. परत तो सचिन पिळगावकर काय करायचा, घरी आपल्या बायको बरोबर प्रॅक्टिस करायचा. अच्छा, म्हणजे तो कोरिओग्राफी करायचा. अशोक सराफची काही कोरिओग्राफी मला वाटतं कोणी दुसऱ्याने केली असेल, म्हणजे मला आता ते माहित नाही, कारण त्याचं सेपरेट शूटिंग झालं होतं. जे चिरंजीव बंगल्यात डान्सचं जे शूटिंग होतं ते त्याचं वेगळं होतं, त्यावेळेस मी नव्हते अवेलेबल. आणि माझ्या घरात मी करते असं ते माझं वेगळं होतं झाडू घेऊन. तर पण सचिनने माझ्या बाबतीत म्हणाल तर ते सचिनची कोरिओग्राफी आहे. झाडू घेऊन येणं किंवा ते सगळं ते हातवारे करणं, ते सगळं ते त्याचं आहे कोरिओग्राफी. आश्चर्याचा धक्का होता की झाडू घेऊन अक्षरशः. आणि मला डोक्यातच नाही की एवढं ते गाजेल. असं किशोर कुमारचं गाणं वगैरे काही डोक्यातच नाही माझ्या. मी आपलं असंच काम करायचंय, चांगलं करायचंय. आणि मला फार एक्साइटमेंट पण नव्हती. मी फार काही असं वाव मला काहीतरी प्रचंड मिळालं असंही नव्हतं. मला काही कॅज्युअली मी काम केलं. ते नंतर गाजलं. आणि मला ते कधी कळलं माहितीये, 1 वर्षांनी कळलं की माझं गाणं एवढं गाजलंय. अच्छा, मला त्याच्या आधी माहिती, कारण नेमकं लग्न झाल्यामुळे अजित बरोबर मी पंजाब शेरे पंजाब कॉलनीमध्ये मी राहायला गेले. आजूबाजूला मराठी माणसं कमी, सगळे आपले पंजाबी आणि हेच सिंधी आणि असे जास्तीत जास्त. तर त्याच्यात मग तेव्हा मला ते कळलं नाही. एकदा मी शिवाजी पार्कला गेले होते, काहीतरी असेच फिरत काहीतरी वस्तू मार्केटमध्ये फिरत होते आणि बघत होते. तर मला बघितल्या कोणीतरी याच्यावर कॅसेटवर ते गाणं लावलं, अश्विनी ये ना. मग अरे तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे गाणं मी आधी म्हटलं असं कोण लावतंय गाणं, असं मनात मी म्हटलं. आणि मग माझा प्रकाश ट्यूबलाईट पेटली माझी. अरे हे माझ्यासाठी लावतायत.
म्हणजे माझं गाणं इतकं गाजलंय ना. माझ्या घरातल्यांनी मला सांगितलं की तुझ्याबद्दल एवढं चर्चा झाली आहे ना, मला बाहेर लोकांनी सांगितलं. सगळेजण जसे काय म्हणतात ना, असं जसं ते लग्न झाल्यावर असे गप्प बसले होते आणि ना माझे बाबा काही बोलले, ना माझी आई काही बोलली, ना केदार शिंदे काही बोलला, की घरातली आमची केदार आमच्याकडेच राहत होता, तर तोही कधी नाही म्हणाला की चारू मावशी तुझं काम वगैरे असं. त्यामुळे मला ते कळलंच नाही शेवटपर्यंत. गाणं मात्र सर्वकालीन हिट, आजही हिट, आजही. आणि आता मला त्याच्या रील्स बघायला मिळतात, परत त्याचे मीम्स बघायला मिळतात, तेव्हा मग मज्जा येते. असं वाटतं की चला निदान देवाने एक गाणं मला दिलं, ते मी चांगलंच झालं आणि ते लोकांना इतकं आवडतं. त्यात किशोर कुंदांचा मोठा वाटा आहे किंवा आपल्या गायिका अनुराधा पौडवाल, अरुण पौडवाल. ज्या पद्धतीने म्हणजे किशोर कुमारला मराठीत आणलं तो एक वेगळा किस्सा मला सतीश कुलकर्णी नेहमीच सांगतात. बरं, तुझा अजून एक हिट सिनेमा, असा सर्वकालीन हिट, म्हणजे आजही तो आला एखाद्या चॅनलवर तरी लोक बघतात, माहेरची साडी. लक्ष्मीची. हो. मी काय माहितीये ना, माहेरच्या साडीपर्यंत मला 2 मुली झाल्या होत्या. त्यामुळे माझा संपर्क तेव्हा पण थोडा थोडा कमी झाला होता, कारण अजित वॉज व्हेरी बिझी. अजितचं काम इतकं प्रचंड वाढलं आणि नेमक्या 2 मुली झाल्यावरती माझा इंडस्ट्रीत संपर्कच संपला होता. पण मला विजय कोंडके ना, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी मला तो रोल आहे तर करशील का विचारलं. तर मला असं वाटलं की हा एक चांगला चान्स आहे की पुन्हा एकदा इंडस्ट्रीला सांगायला की येस आय एम वर्किंग, मला काम करायचंय हे दाखवायला. त्यामुळे मी तो रोल केला आणि तो चांगला रोल होता, म्हणजे काय वाईट रोल नव्हता. इट वॉज अ व्हेरी गुड रोल. पण मला ते म्हणजे कॉमेडी हा माझा पार्ट नाहीये, म्हणजे मला कोणीतरी करून घ्यावं लागेल. त्यामुळे पण विजय चव्हाण होता माझ्या बरोबर आणि माझा मित्र आहे तो पहिल्यापासून, त्यामुळे खूपच मज्जा आली ती फिल्म करताना. मी माझ्या मुलींना बरोबर घेऊन गेले होते आणि तिकडे दादा कोंडके स्टुडिओमध्ये इंगवलीला, आणि तिथे ते 8 दिवस आम्ही तिथे माझं शूटिंग झालं. ते सगळं छान झालं आणि वातावरण खूप छान होतं. आणि विजय कोंडके मला बरंच म्हणजे सगळ्यांनी मला सपोर्ट केला. उषा नाडकर्णी होती त्याच्यामध्ये. उषा नाडकर्णीची भूमिका आजही गाजली. हो, खूपच. आणि अलका कुबलचं काम खूपच गाजलं, लोकांना तर प्रचंड आवडलं आणि ती फिल्म तर बापरे घराघरात केली ना ती फिल्म. मग त्या यशाचा तुला फायदा नाही झाला. आता 2 अशा फिल्म तू केल्या, म्हणजे इतरही फिल्म केल्या, पण ह्या 2 फिल्म नाही झाला. मला 2-3 लोकांनी फक्त परत जोडी तुझी माझी म्हणून एक फिल्म केली, अशोक सराफ बरोबरच केली. तर ती पण माझी म्हणजे ती फिल्म एवढी गाजली नाही, म्हणजे पण मी प्रयत्न केला म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्या माध्यमातून लोकांना सांगायचा की मला आय वॉन्ट टू वर्क अगेन. आणि मी ते पण काम चांगलं केलं होतं मी. म्हणजे त्याचे पण आता काय कधी कधी दाखवतात काही फोटो मी किंवा काही सीन्स मला रील्स मध्ये वगैरे बघायला मिळतात, तेव्हा मला कळतं की आय हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. पण मला त्या मानाने मग तसं यश नंतर नाही मिळालं. जे मला आधी मिळत होतं ते नंतर एवढं नाही मिळालं किंवा माझा संपर्क नाही झाला तेवढ्या लोकांबरोबर. कारण बऱ्याचदा असं होतं ना की सिनेमा जेव्हा हिट होतो तेव्हा त्यातील सगळ्याच कलाकारांना कामं मिळत जातात. पण त्या काळात असं नव्हतं. त्या काळात तसं एवढं मराठीत नव्हतं. आता खूप झालंय ते. अच्छा. म्हणजे मी आता सोशल मीडियाच्या कनेक्टेड असल्यामुळे आता मला कळतं की आता असं बघितलं जातं की एखादी फिल्म गाजली की त्या कलावंतांना भरपूर कामं मिळतात. पण त्या काळात एवढं नव्हतं, म्हणजे किंवा तुमचा अप्रोच महत्वाचा होता. म्हणजे तुम्ही किती लोकांपर्यंत जाताय किंवा तुम्ही त्या प्रोड्युसरशी कनेक्टेड राहता किंवा अनेक प्रोड्युसर्सना भेटत राहता किंवा डिरेक्टर्सशी संपर्कात राहता, त्याच्यावर काम मिळायचं हे होतं. लोकांना एक तर अजितच्या नावामुळे दबदबा होता. अजित वच्छानी हा तेव्हा हिंदीत टॉप लेवलला होता. प्रश्नच नाही. त्यामुळे काय झालं, लोकांना दबाव पडला की ही काम करेल की नाही. महिला आता कुठल्या, बरं 2 मुली पण झाल्या होत्या, त्याने पण गैरसमज झाला असेल लोकांचा. तर असं काय की आता कसं मुली पहिल्यापासूनच प्रेग्नंट असतानाच काम करायला आपले फोटोशूट करतात आणि हिरोईन्स असतात किंवा बायका पण, आणि सांगतात की येस आय एम वर्किंग. पण त्या काय सोशल मीडिया नव्हता, काहीच नाही. कोणाशी बोलणार आपण, कोणाला सांगणार. त्यामुळे मग ते थोडासा संपर्क, शेवटी आपल्या इंडस्ट्रीमध्ये संपर्क हा फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. तुम्ही आउट ऑफ साईट म्हणतात ना, तसं ते प्रकार आहे. म्हणजे तुम्ही एकदा डोळ्यापासून निघून गेलात की मग तुम्हाला कोणी तसं, आणि किंवा मग तुमच्यात तेवढी धमक पाहिजे की तुम्ही ठामपणे येस आय वॉन्ट टू वर्क. मग सतत त्या लोकांशी संपर्कात राहणं, त्यांना बोलवणं, त्यांच्या भेटीगाठी करणं, पार्ट्या करणं, गेट टुगेदर्स करणं.
ते फार गरजेचं असतं आणि ते मला मार्केटिंग स्वतःच एक मार्केटिंग करायला पाहिजे. पण तेव्हा अजित एवढा बिझी असल्यामुळे मला ते करणं जमलं नाही. असं झालं. आणि बरं, अजितची फॅमिली इथे राहत नव्हती. अजितची फॅमिली अहमदाबादला राहत होती सगळी. जर त्याची फॅमिलीतले कोणी इथे राहत असते ना तर मला त्यांची फॅमिली मदत एक घरातल्या मुलींसाठी त्यांची मला मदत घेता आली असती. पण तेवढी मदत मला तेव्हा कोणाची मिळाली नाही आणि त्यामुळे मी थोडंसं अडकून पडले. पण अलीकडे तू काम बरेच असं कमी सिनेमात दिसत नाही असं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तेच परत संपर्क, लोकांची कनेक्टेड नाही, लोकांना सांगणं नाही. आणि आता जे सोशल मीडियामध्ये तुम्हाला जे घुसायला पाहिजे तसं तुमचं घुसणं नाही. त्यामुळे आणि आता तर असं झालंय ना की तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला काम मिळतं. इंस्टावर तुमचे किती फॉलोअर्स. मग त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. तर ते करणं जमलं पाहिजे. तर तसा काहीतरी प्रकार आहे आताच्या काळामध्ये. म्हणजे या 10 वर्षात सगळं बदललंय. सगळं वातावरण बदललंय. दिलीप, यू नो बेटर दिलीप. हो, मला कल्पना आहे. मग कारण तुमच्या त्या काळात आपण फक्त पत्रकार आणि आपण बोलण्यातच तू म्हणजे तुझ्यासारखे अनेक पत्रकार इंटरव्ह्यूज घ्यायला यायचे, एखादा विषय घेऊन यायचे आणि मग या विषयावर तुमचा इंटरव्ह्यू घेतो. किंवा अजित आणि मी माझे असे फोटोशूट्स व्हायचे. अरे माझे फिल्मफेअर मॅगझिन मध्ये त्या काळात माझं आणि अजितचं, आता कसं मॅरिड कपलचं येतं तसं त्या काळात आमचं पण आलेलं आहे. त्यामुळे म्हणजे जे त्या बाबतीत जे घडायचं ते घडलंय. पण एक कलावंत म्हणून, कलाकार म्हणून किंवा क्लासिकल डान्सर म्हणून थोडं मला बॅकसीट घ्यावी लागली आणि झाली माझ्याकडून. आणि त्याचं मला दुःख नाहीये अजिबात. जे आहे ते आय हॅव ऍक्सेप्टेड इट. त्यामुळे मग तसं काहीतरी प्रकार आहे असं मला वाटतं. पण आता तुला मी दुसरा प्रश्न असा करतो की 2003ला अजित वाच्छानीचं निधन झालं तर त्याचा तुला किती सेटबॅक बसला? म्हणजे आज 22 वर्ष तू, त्या मुली लहान होत्या, दोन्ही मुली लहान होत्या, त्यांनाच तू वाढवलं है ना. मग हा जो सगळा संघर्षाचा किंवा आव्हानात्मक प्रवास, काय माहितीये ना की मुलींनी कधी मला काही म्हणजे असं काम करू नको असं कधीच, इव्हन अजित पण मला कधी म्हणाला नाही काम करू नको. मी त्यानंतर काही नाटक वगैरे करायचा पण प्रयत्न केला. लोकांची म्हणजे लोकांना शेवटी दाखवायला पाहिजे की मी करतेय काम, की मला काम करायचंय. त्यासाठी मी प्रयत्न केले आणि दुःख जरा जास्तच मी लावून घेतलं. अच्छा. अजितचं. तो मोठा धक्काच होता ना. धक्का पण होता आणि त्याच्या आधी 5 वर्ष असे गेले की अजित सारखा म्हणायचा की आय एम गोईंग असं. त्यामुळे मला ते कळायचं नाही. त्या कन्फ्युजन मध्ये माझं स्वतःकडे थोडं दुर्लक्ष झालं. म्हणजे लोकांशी संपर्क राहणं हा मुद्दा थोडा माझा हे झाला. आणि बरं मुली पण लहान होत्या तर ते पण एक कारण घडलं. आणि मग मी प्रयत्न केले, असे काही नाटकं केली. जसं मी गजानन जागीरदारांबरोबर 2 शॉर्ट फिल्म्स केल्या. तर त्यामध्ये मी एक फिल्मही केली होती मध्ये. एक पुण्याचे एक चांगले बिझनेसमॅन आहेत गोडबोले, त्यांनी एक फिल्म केली होती. विप्लबराज चौधरी त्यांनी डिरेक्ट केली होती ती फिल्म आणि त्यात माझा आदिवासी मुलीचा रोल होता. तसंच मी अरुण गोविल बरोबर पण शॉर्ट फिल्म केली, त्यातही माझा आदिवासी मुलीचा रोल होता. पण हा रोल फार चांगला वेगळा होता. कारण यामध्ये काय असतं की तो माणूस श्रीमंत असतो, प्रचंड पैसेवाला असतो आणि त्याला हेट करतो गरीब लोकांचा आणि अशा अछूत वगैरे अशा लोकांचा. आणि असं असताना त्याचं हार्ट ऑपरेशन होतं. बरं, त्याला माहित नसतं काय झालं. त्याला एवढंच कळतं की त्याचं हार्ट रिप्लेसमेंट झालेलं आहे. त्या काळातली फिल्म 25 वर्षापूर्वीची. तर तेव्हा त्याला कळतं. तर तो 25 काय 30 वर्ष झाली त्याला. विनय आपटेने माझं नाव त्याच्यात दिलं होतं आणि त्याचं शूटिंग थोडं पुण्याला झालं आणि काही ओरिसाला पण झालं त्याचं शूटिंग. तर तेव्हा तो नेहमी फिरायला गेला की एक मुलगी आदिवासी सतत त्याच्या पाठीशी असते. तर त्याला कळत नसतं की काय माझ्या मागे लागली आहे म्हणून. आणि त्याला तर प्रचंड राग आहे. म्हणजे एक तर ती अछूत आहे आणि अशी काळी सावळी दिसणारी ही मुलगी माझ्या, आणि तो पैसेवाला धनाढ्य माणूस. तर ती एकदा शेवटी धाडस करून त्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणते की सरकार मुझे ना एक बार आपकी दिल की धडकन सुननी है. तो म्हणतो काय ते कशाला माझं काय. तो म्हणतो नाही मेरे पती का हृदय म्हणजे माझ्या नवऱ्याचं हृदय तुमच्याकडे आहे. अच्छा, हे म्हणजे अशी स्टोरी, इमोशनल स्टोरी होती. हे अशा तू भूमिका वेगळ्या नंतर अंजाने रिश्ते म्हणून एक फिल्म केली. त्यात दादा मुनी
ते माझ्या सासऱ्याचे सासऱ्याचा रोल करत होते. आलोकनाथ वॉज माय हजबंड आणि त्या फिल्ममध्ये माझा रिअली मेजर रोल होता. अच्छा. खूपच. शेखर सुमनचा पण चांगला रोल होता, पण माझा आलोकनाथ आणि दादा मुनींचे मेजर रोल होते. हो, व्हेरी गुड. या तू एक अश्विनी वाहिवरून म्हणून सिनेमा केला होता. तेच ते गजानन जागीरदारांनी. त्याच अश्विनी सेकंड लीड मध्ये होती आणि मी मेन लीड मध्ये होते. अच्छा, वेगळाच योग आला. तिथे अशी स्टोरी होती की त्या बायकोचा तो मुलगा हेट करत असतो. कारण ती साधी आहे, गावंढळ आहे असं म्हणून. पण अशी स्टोरी होती. तर ते अंजाने रिश्तेच एक सांगते. तर दादा मुनींनी मला फोन करून सांगितलं होतं त्यावेळेस फिल्म कम्प्लीट झाली. त्यात माझं गाणं पण होतं. अच्छा. फिल्म कम्प्लीट झाल्यावर सांगितलं होतं की अरे चारू आहे क्या, असं. मी हा किस्सा सांगितलाय मागे एकदा कुठेतरी. तर अजित म्हणाला हा कोण बोल रहा, मैं दादा मुनी बोल रहा हूं, असं. आणि मग त्यांनी मला तो सांगितलं की अजित तर शॉक झाला. दादा मुनी कॉल करतात चारूला. अरे वा. अशोक कुमार, अशोक कुमार. आणि मग ते म्हणाले चारू बेटा अरे तूने क्या काम किया है रे, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. मैं अभी फिल्म देख के बाहर निकला, बहुत अच्छा काम किया है तुमने. आणि मग मला शेखर सुमनने एकदा किस्सा सांगितला होता की शत्रुघ्न सिन्हा आणि शेखर सुमन ती फिल्म, शेखरला उत्साह ना माझी फिल्म बघ, माझी फिल्म बघ. त्यांनी ती फिल्म दाखवायला शत्रुघ्न सिन्हा त्याचा मित्र त्याला घेऊन गेला. बिहारचे ना सगळे. तो घेऊन गेला. तर त्याने असं जेव्हा माझं काम, अरे हे कोण आहे, हे कोण आहे असं विचारलं शत्रुघ्न सिन्हाने. तर तो म्हणाला देखो वो अजित वचानी की बीवी है. त्या अजित वचानीशी लग्न नुकतंच झालं होतं माझं. अजित वचानी की बीवी है, ज्यादा मत चर्चा करो इसके बारे में, असं म्हणजे. आणि तो किस्सा मला त्याने सांगितला होता शेखर सुमनने. म्हणजे एवढं माझं काम लोकांना त्यातलं पण आवडलं होतं. पण तू एका सिरियल मध्ये तू आणि अजितनी काम केलं, मला वाटतं ऋषिकेश मुखर्जी. तो काय किस्सा आहे? नाही, त्यावेळेस काय झालं की तो साईन केलं मी ती सिरियल लग्नाच्या आधी. आणि नंतर आमचं लग्न झालं, मग आमचं काम सुरू झालं. पण जेव्हा त्या दादा मुनींना कळालं की ही अजितची बायको आहे आणि त्यात अजित सिंधी कपलमध्ये होता, रेणुका इसरानी ना, ती गांधारीचा रोल. ती माझी चांगली मैत्रीण आहे. तर ती त्याच्यात होती, पण बरेच वर्ष आमची भेट नाही त्यामुळे तसं होतं. तर ती त्याच्यात होती, अजितची बायको. माझा नवरा होता दिलीप कुलकर्णी. अच्छा. आणि जेव्हा त्यांना कळलं दादा मुनी आपलं आहे ना ऋषिकेश मुखर्जींना की अरे शादी हुई है, ये भाभी नहीं बोल सकता. अच्छा. वो सीन निकाल दो. अजित वचानी भाभी बोल के कभी चारू के सामने नहीं आएगा. म्हणून त्यांचा सीनच कापून टाकला आमचा, माझ्या आणि अजितचा. कारण का तो म्हणजे भाभी कसं बोलेल, लग्न झालं. आणि त्यांनी इतके प्रेमळ होते ना आपले हे ऋषिकेश मुखर्जी, इतके खुश असायचे आमच्यावरती ऋषिदा. आणि मग त्यांनी आम्हाला साड्या गिफ्ट केल्या, साडी गिफ्ट केली होती, लग्न झालंय म्हणून मला, की अरे इसकी शादी हो गई है, इसको साडी गिफ्ट करो, असं. म्हणजे खूप छान त्यावेळेस ते दिवस होते. दिलीप कुलकर्णी बरोबर माझे सीन्स होते छान. आमचे फोटो बिटो पण आहेत त्याचे, दोघं नवरा बायकोंचे. छान होतं ते काम, चांगलं झालं होतं माझं. पण पती म्हणजे प्रत्यक्षातले पती पत्नी ज्या सेटवर जातात तेव्हा कसं अनुभव? त्याचं वेगळं शूटिंग व्हायचं ना. अच्छा. माझं दिलीप बरोबर. आणि कधी एकत्र सीन आले तरच. पण त्यावेळेस तो वेगळा बसलेला असायचा, मी वेगळी. नुकतंच लग्न आमचं झालं होतं, म्हणजे असंही नाही की फार दिवस गेले होते, नाही असंही नव्हतं. तो पण असा शांतपणे बाजूला. आणि अजित थोडासा तसा मितभाषी होता, म्हणजे जास्त बोलणारा नव्हता. बरोबर. त्यामुळे तो त्याने ते म्हणजे आम्ही असं छान कामापुरतं असा विषय होता. फार काही असं म्हणजे गळ्यात पण. आणि त्या काळात ते नव्हतंच ना रे. नाही, कोणी असे प्रदर्शन करायचं होतं का त्या काळामध्ये? आता खूप प्रदर्शन होतं रे. आता आम्हाला पण कधी कधी वाईट वाटतं, सोशल मीडिया त्या काळात का नव्हता. फायदा झाला असता, फायदा पण झाला असता, आमचं प्रदर्शनही झालं असतं. पण मुली काय करतात? माझी मोठी मुलगी ती गुजराती थिएटर करते आणि ती डबिंग आर्टिस्ट पण आहे. आणि तिने मराठी फिल्म्स पण केल्या. जबरदस्त फिल्म मध्ये तिने रोल केला होता महेश कोठारेंच्या. आणि ती खूप छान स्वतः बिझी. आता ती US ला गेली आहे, त्याच्या आधी कॅनडाला गेली होती नाटकाच्या दौऱ्यासाठी. लंडनला मला ती घेऊन गेली. म्हणजे मी प्राग, बुडापेस्ट, मलेशिया, सिंगापूर, नंतर आणखी बरेच लेह लडाख, काश्मीर, हे सगळं माझं वैयक्तिक मी फिरले आहे. पण लंडनला जाण्याचा योग येत नव्हता आणि तिला तो योग आला. तर तिने म्हणाले, मामा तू चल माझ्या बरोबर. आता गुजराती नाटकामध्ये खरं असं
आईला वगैरे घेऊन जायची पद्धत नाही. कारण त्या लोकांचे म्हणजे कुठल्याही नाट्यक्षेत्रामध्ये ते लिमिटमध्ये असतं ना सगळं, त्यामुळे त्यांना. पण तिने ते सगळं मॅनेज करून मला ती घेऊन गेली. म्हणजे तुम्ही दोघांनी जे पेरलत कला क्षेत्रात ते मुलीने खूप पुढे. आणि माझी धाकटी मुलगी पण ती एअर होस्टेस होती 10 वर्ष. कुठे तर इंडिगो मध्ये होती आणि त्याच्या आधी किंगफिशर मध्ये होती. किंगफिशर बंद झाल्यावर ती इंडिगो मध्ये, आणि तिथे तिने प्रचंड छान काम केलं. आणि 10 वर्ष मी फ्लाईट मध्ये फुकटच फिरत होते. अरे वा. स्टाफची मदर, माझ्या तिच्या बहिणीला, म्हणजे माझ्या मोठ्या मुलीला पण होतं ते, मला पण होतं. त्यामुळे माझे नाटकाचे जरी दौरे असले कुठे आउट ऑफ मुंबई वगैरे, जिथे जिथे फ्लाईट असेल तिथे मी फ्लाईटने जायची. प्रोड्युसरला तुम्ही खर्च करू नका, माझा मी करते, कारण मला ते फुकटच होतं ना. म्हणजे मुली अशा, म्हणजे मुलीने खूप काही दिलं. हो. आता पण ॲडलॅब्स मध्ये ती मनमोहन शेट्टी आणि पूजा शेट्टी, त्यांच्याबरोबर ती त्यांची मेन सेक्रेटरी, एक्झिक्युटिव्ह हे आहे. आपल्या क्षेत्रात आहे, मनोरंजन क्षेत्रात. म्हणजे आता त्यांचं काही तसं जास्त काम चालू नाहीये, पण ती सगळं ते सेक्शन सांभाळते. तिच्या हाताखाली जवळ 15-20 माणसं काम करतात. येस, शी इज अ व्हेरी चीफ दिस थिंग ऑफ द ऑफिस. बघ, बऱ्याचदा काय होतं माहिती आहे ना, सगळ्या क्षेत्रात होतं, म्हणजे सगळ्या भाषेतील चित्रपटामध्ये असं होतं की एखाद्या कलाकाराला रोल ऑफर होतो. कलाकाराला वाटतं आता झाले, आपल्याशी बोलणी झाली आहे, भूमिका आवडली पण आहे, आणि मग कळतं अरे मला न घेता दुसरंच कोणाला तरी शूटिंग सुरू झालंय. तुझ्या बाबतीत नाही, मला असं नाही अनुभव आला. कारण का माहितीये, एक तर मला फार ऑफर आल्याच नाहीत. एक तर मी म्हटलं ना की गंमत जम्मत करतानाच मी लग्न केलं, त्यामुळे तो पण एक ड्रॉबॅक झाला. ताबडतोब लग्न झालं. बरं, त्यानंतर अजित बिझी झाल्यामुळे वर्षभरातच आय गॉट चाइल्ड, तर तो पण एक ड्रॉबॅक झाला लगेच. आणि मला घरातनं तशी मदत नसल्यामुळे माझंही थोडंसं दुर्लक्ष झालं की लोकांना सांगा किंवा लोकांशी बोला, कनेक्टेड राहा. बरं, अजित त्याच क्षेत्रात काम करत होता, त्यामुळे मग ते सांगणं आणखीन अवघड गेलं मला. फार फरक पडतो रे. आणि आपले संस्कार असे असतात ना की आपण नाही लोकांकडे जाऊ शकत की मला काम द्या किंवा मला अरे मला का, आणि ते कसं गोड बोलायचं ते नाही समजत मला. मी मराठी आहे ना, टोटल मराठी आहे, त्यामुळे मला कधी ना स्पष्ट वक्तेपणा इतका असल्यामुळे लोक 4 हात लांबच राहतात माझ्यापासून. पण हा स्पष्ट वक्तेपणाचा फायदा की नुकसान? नुकसानच ना. कारण लोकांना वाटतं की ही स्पष्टच बोलते, म्हणजे मला अशा लोकांना टाळतातच ना लोक. बरोबर, काय स्पष्ट बोलते म्हणजे काय शिव्या बिव्या देत नाही. शिव्या दिव्या नाही, उलट शिव्या दिलेल्या बायकांना कामं मिळत आहेत. पण त्या अधिक स्पष्ट बोलतात असं आहे ना. पण त्यांची ती पद्धत आहे आणि त्या पद्धतीला स्वीकारलं गेलंय. त्यांचं पर्सनॅलिटी स्वीकारली, ती पर्सनॅलिटी त्यांची स्वीकारली गेली आहे. माझ्या बाबतीत काय झालं की अजितच्या नंतर तर मी आणखीनच जरा असं म्हणजे, आणि सगळ्यांना वाटायचं हिला काय गरज आहे आता, काय गरज आहे. इव्हन आमच्या वडिलांना वाटलं की काय गरज आहे आता. मी म्हटलं, माझ्या मनात आलं अरे तुम्ही स्वतः कलाकार आहात, असं कसं तुमच्या मनात येऊ शकतं. उलट तुम्ही प्रोत्साहन द्यायला पाहिजे की नाही तू काम कर. नाही तसं मला मिळालं प्रोत्साहन. ते पण एक रिझन आहे. हे ड्रॉबॅक्स, अजितचं ऍक्टिंग मध्ये तेव्हा करिअर इतकं बहरलं की तो ड्रॉबॅक म्हणजे माझ्या करिअरवरती, माझ्यावर नाही. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि असेच ड्रॉबॅक्स, आणि त्यात मी थोडीशी बुजरी झाले, कसं बोलायचं, कसं सांगायचं. तरी मी काही लोकांना हिंमत करून सचिनला एकदा म्हणाले किंवा आणखीन कोणाला म्हणाले, नाही मला करायचंय काम, तुम्ही जर दिलं तर मी आनंदाने करेन. पण मग तसं नाही, मला काही समोर ऑफर आल्या. आणि मग आणखीन दुसरा एक मुद्दा असा होता ना की त्या काळात एकदा तुमच्यावर छाप पडला काळ्या रंगाचा, तुम्ही तसे रोल करता, मग तुम्हाला तसेच रोल ऑफर येतात, मग तुम्ही ते किती करणार. बरं, मी अजितची बायको झाल्यावर आणि मी दिसायला काय मेकअप बिकअप केलं की मी छान दिसायची, पण मला तसे रोल ऑफरच व्हायचे नाहीत, त्यामुळे पण एक फरक पडला. तरी तुला कोणत्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा होती त्यावेळेला? नाही, त्यावेळेला नाही, मला आता दिग्दर्शक, मला महेश मांजरेकर बरोबर काम करायची खूप इच्छा आहे. कारण त्याचे फिल्म्स वेगळे असतात, चांगले असतात, त्यामुळे मला खूप आवडेल त्याच्याबरोबर काम करायला. परत प्रवीण दर्डे ना, त्यांच्या बरोबर मला काम करायला खूप आवडेल. कारण का, तर त्यांचं मी देऊळ बंद फिल्म पाहिली, ती मला 10 ते 15 वेळा मी ती फिल्म पाहिली आहे. मला इतकी आवडते ती फिल्म.
डायलॉग्स सगळं. इव्हन त्यांची पहिली फिल्म का कुठली तरी एक फिल्म होती ती पण मला प्रचंड आवडली होती. किंवा त्या माणसाचं भाषेवरचं आणि डायलॉगचं हे आहे ना ते खूप चांगलं आहे आणि दिग्दर्शन पण त्यांचं खूप चांगलं आहे असं मला वाटतं. तर त्यांच्याबरोबर पण मला काम करायला आवडलं असतं किंवा आवडेल पुन्हा कधी चान्स आला. आताही ते फिल्म बनवतच आहेत ना महेश मांजरेकर काय किंवा महेश मांजरेकर बरोबर माझं प्रत्यक्ष उलट अजित असताना आम्ही कधी कधी समोरासमोर यायचो पण जास्त बोलणं नाही झालं माझं कधी. आणि आता तर काय ही इज अ टॉप डिरेक्टर त्यामुळे त्यात माझा विचार आणि त्यांच्या अवतीभोवती इतकी माणसं आहेत कलाकार मंडळी वाय ही विल थिंक अबाउट मी. नाही पण महेश मांजरेकरला एखादा रोल सूट वाटला की अरे हे चारूला आपण द्यावा तर नक्कीच कम्युनिकेशन तसं केलं तर मला आनंदच होईल कारण मला आय विल लव्ह टू वर्क विथ हिम. प्रवीण दरडे मला आता मी बऱ्याच फिल्म्स बघते. इव्हन सचिन गोस्वामी आता त्यांनी गुलकंद केली त्यांचं जत्रा मला फार आवडतं. महाराष्ट्राची हास्य जत्रा आपल्या सगळ्यांनाच करोनाच्या काळामध्ये त्याने तगवलंय. त्यामुळे त्यांच्याबरोबर सुद्धा मला कधी काम करायची संधी मिळाली कारण त्यांनी एक अत्यंत उत्कृष्ट फिल्म दिली आहे. प्रसाद ओक खूप चांगला दिग्दर्शक आहे आणि त्याने आम्ही एकदा फार पूर्वी दूरदर्शन तेव्हा तो नुकताच आला होता मला वाटतं पुण्याहून मुंबईत. तर त्यावेळेस मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही त्यांनी एक प्रोग्राम सुरू केला होता. प्रसाद ओक कोणाबरोबर तरी होता. तर आमचे दर असे मंगळवार बुधवार असे कार्यक्रम यायचे. तर कधी मी प्रदीप पटवर्धन कधी प्रसाद ओक असं त्यावेळेस आमची फक्त ओझरती भेट झाली आहे किंवा नंतर आम्ही कधी गेट टुगेदर्स ना नाही पण पार्ट्यांना एक दोन ठिकाणी भेटलोय पण फार काही माझी त्याची ओळख नाहीये. पण तो एक उत्कृष्ट आर्टिस्ट आहे असं मला वाटतं. कलाकार पण चांगला आहे त्याचं डिरेक्शन पण चांगलं आहे आणि त्याच्या फिल्म्स खूप लोकांना आवडत आहेत. पण तुला ह्या दिग्दर्शन म्हणजे तू आजचा मराठी सिनेमा पाहते मी म्हणजे तू तो टच नाही सोडला की मी जुनच बघत नो 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 नॉट एट ऑल. मी आताचे फिल्म्स बघते सगळ्या फिल्म्स बघते. तू आजचा मराठी सिनेमा पाहते तुला अभिनेत्रीमध्ये कोण असं इम्प्रेसिव्ह वाटतं? बऱ्याच आहेत आता तशा आणि आता ना प्रोफेशनल लुकआउट आलाय लोकांचा बघण्याचा स्त्रियांचा पण. पूर्वी कसं थोडं इमोशनल असायचं पण आता म्हणजे त्या बिहेव पॅटर्न पण त्यांचा छान बदललाय आणि त्याप्रमाणे त्या वागतायत आणि खूप प्रोफेशनली हँडल करतायत. तर मला अभिनेत्री म्हणून जर प्रामाणिकपणे अत्यंत आवडते ती म्हणजे मुक्ता बर्वे. अच्छा. खूप चांगली अभिनेत्री आहे ती. स्पॉन्टेनियस आहे तिच्यात एक वेगळेपणा आहे काहीतरी आणि तिच्याबरोबर मी तसं पाहिलं तर बऱ्याच लोकांबरोबर काम केलंय. मी डॉक्टर लागूंबरोबर काम केलंय. मी दौरा केला होता डॉक्टर लागू. अरे डॉक्टर लागू फार गोड होते फारच गोड. बरं त्या काय झालं तो दौरा होता 1992 मध्ये तेव्हा पण मला दुसरी मुलगी झाली होती आणि मी विजय तेंडुलकर त्यांनी सांगितलं कमला नाटक इंग्लिशमध्ये न्यायचं होतं कुठे अमेरिका आणि सामाजिक कृतज्ञता निधी त्यांच्यासाठी त्यांचे पैसे गोळा करायला. निळूभाऊ त्याच्यात होतेच. नंतर डॉक्टर लागू नंतर रोहिणी अट्टंगडी होती मोहन गोखले आणि मी त्याच्यात त्यांनी डॉक्टर तेंडुलकर म्हणाले की नाही चारूला घेऊन जा तर मी ते नाटक देणार. त्यांच्याकडे काय पर्याय नव्हता. बरोबर. मग ते एकदा काय झालं बाबांवरती आम्ही एक कार्यक्रम सादर केला होता सगळ्या मुलांनी मिळून वारसा असा लाभला. तर त्याच्यात मी डान्स केला त्यात एंट्री घेतली. तर डॉक्टर लागू तो कार्यक्रम बघायला आले होते मुद्दाम माझ्यासाठी. कारण माझं नाव घेतलं गेलं म्हटल्यावर ही चारू कशी आहे त्यांना माझ्याबद्दल एवढं काय कमला नाटक केलं होतं हे केलं होतं एवढीच माहिती होती. त्यामुळे त्यांनी मग ते बघितलं माझं ते डान्स अपिअरन्स बघितला आणि मी गाजवलं होतं स्टेजवर उतरला डान्स म्हटलं मी गाजवते. त्यामुळे तो पण प्रोग्राम माझ्या नुसत्या अगदी टाळ्या माझ्या डान्सच्या त्याच्यावर टाळ्या पडत होत्या इतकं लोकांना ते आवडलं होतं माझं अपिअरन्स. तर ते त्यांनी बघितलं आणि मग आम्ही दौऱ्यावर गेलो. त्या दौऱ्यामध्ये आम्ही अनेक हे सादर म्हणजे रोहिणी अट्टंगडी आपला एक कमला नाटक तर होतच आमचं आणि काय काय ठिकाणी आमचे असे पण होते की ज्याच्यामध्ये निळूभाऊ सखाराम बाइंडरचा एक साजरा करायचे. डॉक्टर लागू एक वेगळं काय नाटक होतं त्याचा एक हे सादर करायचे. रोहिणी अट्टंगडी आपला एक प्रवेश सादर करायची आणि मी रोहिणी मोहन गोखले आम्ही मिळून एक लोककलेचा छोटा गणगवळण बतावणी सादर करायचो. त्यात पण मी पण डान्स करायचे. असं ते खूप छान आम्ही तो दौरा केला. पण यांची काही वैशिष्ट्य अनुभवायला मिळाली कशाची वगैरेची? काय झालं होतं तेव्हा डॉक्टर लागूंना तो आजार झाला होता ना पार्किन्सनचा. तर ते आपल्या ह्याच्यात होते पण ते खूपच अतिशय सिन्सिअर
कामाच्या प्रती. आणि मग आम्ही अक्षरशः म्हणजे तयार, सकाळी झालो तयार बियार, 10 वाजले, चला रिहर्सलला. अच्छा. हा, सिन्सिअरली, शिस्तबद्ध सगळं. मग रिहर्सल सिन्सिअरली आम्ही करायचो 2 ते 3 तास बसून. आणि मग नंतर मग जिथे कुठे प्रयोग असेल तिथे जायचो. राहायची सोय वगैरे आमची चांगली केली होती. आणि आम्ही कित्येकदा कोणाच्या घरी राहायचो किंवा आम्हाला एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये वगैरे, ते मॉटेल्स असायचे ना, मॉटेल्स, त्याच्यात आम्ही राहायचो. तर ते छान दौरा झाला आमचा. निळूभाऊ तर काय बापरे, त्यांचे किस्से ते आपले सांगायचे काय त्यांचं. एकदा ते म्हणजे खूप गोड होते. निळूभाऊ खूपच गोड होते. तर ते त्यांनी मला कित्येकदा असे म्हणजे नाटकातले, लोककलेचे त्यांना अनुभव आलेले, सिनेमाचे, असे अनेक किस्से ते त्यावेळेस सांगायचे. आणि आमचं रोज रात्री गेट टुगेदर असायचं. म्हणजे त्यांचं गेट टुगेदर आम्ही बसलेलं असायचं त्यांच्यामध्ये, आणि मग किस्से. अशा खूप चांगले एक्सपिरियन्सेस म्हणजे शिकता पण आलं. त्या लोक, आता डॉक्टर लागून बरोबर मी बाहेर कुठेच काम केलं नव्हतं, पण बघा ना की देवाने मला प्रत्येक माणसाशी विक्रम गोखले बरोबर काम केलंय, डॉक्टर लागून बरोबर केलंय, अशोक सराफ बरोबर केलंय, आणि आलोकनाथ बरोबर केलंय, अरुण गोविल बरोबर केलंय. असं म्हणजे मी कामं करत, असं नाहीये की मी एकदमच आउट ऑफ हे झाले होते. त्यामुळे कामं करायचा अनुभव थोडाफार होताच. मोहन जोशी बरोबर आता एक नाटक केलं मी काही वर्षापूर्वी. तर चालू आहे, म्हणजे कामं मध्ये मध्ये येतात, मी करते. आणि गाजलं तर मला आनंद होतो, नाही गाजलं तर थोडं दुःख होतं, पण अदरवाईज चालू आहे. म्हणजे कधी जेव्हा येतं काम तेव्हा मी आनंदाने करते, सिन्सिअरली करते. तरी एका माणसाबरोबर तुला काम करण्याचा योग नाही आला? कोण? तुझ्या घरातलाच माणूस, दिग्दर्शक केदार शिंदे. ओ माय गॉड, हा प्रश्न मला किती लोक विचारतात आणि मी नेहमी उत्तर द्यायचं टाळते. कारण अरे पण तू आता ना उत्तर देणार कसं होणार? कारण काय माहितीये की असं नाहीये काही, म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. दिग्दर्शक म्हणून आमच्या घरात एवढा चांगला मुलगा, तो खरं माझा विद्यार्थी आहे. कारण जेव्हा मी लोकधारा केलं त्यावेळेस मी 25 वर्षाची होते, आणि मी म्हणजे केदार जन्माला आला तेव्हा मी 15 वर्षाची. आणि मग जेव्हा मी लोकधारा बसवायला घेतला तेव्हा मी 25 वर्षाची आणि केदार 10 वर्षाचा. आता तू इमॅजिन कर की मी जेव्हा लोकधाराचं एक एक पाऊल टाकायला मुलांना शिकवत होते, मुलं गोळा करत होते आणि सगळ्यांना आम्ही सगळं करत होतो, हे त्याने बघितलंय. त्याने ते सगळं ऑब्झर्व केलंय. बरं, शाहीर साहेबांचा नातू आमच्या घरातला पहिला नातू, म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा आहे तो इतका लाडका होता. केदारचं बालपण हे अत्यंत लाडाकोडात गेलेलं आहे, अत्यंत लाडाकोडा. म्हणजे जर्दावरची पाकिटं आणून त्याच्यासाठी वेगळी ठेवली जायची त्या काळात, आणि आम्हाला त्याला हात लावू द्यायला जायचं नाही, असं त्याचं बालपण गेलंय. आरंभेठा हायस्कूलमध्ये तो शिकलाय. त्यामुळे तो म्हणतात ना, चांदीचा सिल्वर स्पून घेऊनच तो जन्माला आलाय, केदार शिंदे. त्यामुळे त्याने, आणि आम्हाला खूप अभिमान आहे की तो इतक्या मोठ्या लेवलचा दिग्दर्शक झाला. पण आता बघा काय झालं माहितीये की आता माझ्याच काही मैत्रिणींचे उदाहरण आहेत. म्हणजे एका जवळची मैत्रीण, मोहन गोखले गेले, आमचा खूप जवळचा मित्र, अजितचा पण. आम्ही दर आठवड्याला भेटायचो त्या काळामध्ये. तर तो गेल्यावर केदार हा उद्धार करणारा माणूस आहे. बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलंय, त्याने उद्धार केलाय त्यांचा. तर त्याने तिला इतकी सुंदर, शुभांगी गोखले, तिला इतकी सुंदर सिरीज दिली. तिचं करिअर जे गेलं ना पुढे, छान एक ग्रेट ऍक्टर म्हणून ती एस्टॅब्लिश झाली ना. बरोबर आहे, इतक्या चांगल्या सिरीजमुळे. तर ते तिच्या बाबतीत घडलं. मग त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी अजित गेला. मला वाटलं आता माझा उद्धार करेल तो, पण तसं काही घडलं नाही. मग त्यानंतर 1 वर्षांनी लक्षा गेला, तो पण आमचा खास मित्र. त्याने तिथेही जत्रा सिनेमात त्याच्या बायकोला काम दिलं, तिचाही उद्धार केला. तेव्हा असंच वाटतं. आणि बरं, त्याने नुसतं त्यांचंच नाही, त्याने बऱ्याच कलाकार, म्हणजे सिद्धार्थ जाधव म्हणा किंवा भरत जाधव किंवा अंकुश, या सगळ्यांना घेऊन त्याने कामं केल्यामुळे त्या लोकांच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये केदारचा मोठा वाटा आहे. बरं, ही मुलं इंडस्ट्रीत यायला माझा मोठा वाटा आहे लोकधारामुळे. बरोबर आहे. कारण लहानपणापासून माहिती, माझ्याकडेच त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. बेसिक शिक्षण जे असतं ते बाबांच्यासाठी होतच, बाबांकडून. कारण बाबांच्या लोकनाट्य बघूनच ही मुलं पण मोठी झाली. पण लोकधाराचं प्रात्यक्षिक शिक्षण, प्रत्यक्ष
अगदी अ ब कड पासून असं हे त्यांना लोकधारामुळे मिळालंय. आणि त्याच्यात मी ते कारण मी एकटी क्लासिकल डान्सर आमच्या घरात, डान्स बसवणारी, आणि डान्सच्या अनुषंगानेच तो कार्यक्रम होता. मला लोकधाराबद्दल पण जास्त बोलायचं नव्हतं, पण असं तर असा तो शिकलेला माझ्याकडे. आता त्यानेच सांगावं तुम्हाला. आणि त्याने अशा बऱ्याच फिल्म्स केल्या की ज्यात बायकांना बाई पण भारी देवा वगैरे आहे. आणखीन बऱ्याच छोटे रोलमध्ये पण बरेच फिल्म्स केल्यात की त्याने. ही कुड हॅव थिंक अबाउट मी. पण मला असं वाटतं की शेवटी याचं उत्तर तोच देऊ शकेल. पण तुला काय वाटतं, म्हणजे असं मला नाही माहिती, काहीतरी तर कारण असू शकेल ना. नाही तसं काही आमचं बोलणं झालं नाही कधी. म्हणजे मी त्याला कधी काय विचारलं नाही आणि त्याने पण मला सांगितलं नाही. एकदा काहीतरी असा योग आला होता, पण त्याने तेव्हाही मला ते काम नाही दिलं. त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं. तो प्रसंग माझ्या आयुष्यात घडलाय की मला प्रॉमिस केलेलं काम त्याने दिलं नाही आणि त्याने दुसऱ्या कोणाला तरी दिलं. असं माझ्याच घरातल्या माणसाने केलंय. जे मगाशी तुला विचारलं तो त्याचं उत्तर आता मला आठवलं. की तुझं ठरलं म्हणजे तुला संधी मिळणार आहे. हो, संधी मिळणार आहे म्हणण्यापेक्षा एक असं ना की अरे चला करूया काहीतरी. बरेच एकदा गॅप गेली आपली, परत एकदा काहीतरी करायला मिळणार आणि असं एक आनंद. मग त्या भरात मी काय केलं माहितीये ना, महेश कोठारेला कॉल केला आणि त्याच्या सिरियलमध्ये मी काम मिळवलं. अच्छा. त्याच दरम्यान. आणि ती वर्षभर ती सिरियल केली. किंवा मी काम मला रोल आवडो की न आवडो, पण मला दाखवायचं होतं की आय कॅन स्टील वर्क. आणि आय म्हणजे कसंही असेल ते, पण मी म्हणजे चांगला रोल होता, पण तरी पण मी ते काम केलं, मुद्दाम केलं की मला येस आय कॅन वर्क. पण आता जसं तू म्हणाले ना की महेश कोठारेला फोन करून काम मिळवलं, तसं तुला असं वाटतं की अमुक दिग्दर्शकाला पण एक फोन करायला काहीच हरकत नाही की बाबा मी इच्छुक आहे, काय हे आहे काय माहिती. अमिताभला सुद्धा ज्या पडता काळ आला ना, तो किस्सा आहे की नीना गुप्ताने अशी कामं मिळवली की आता मी तिचा तर किस्साच आहे नीना गुप्ताचा. ती आमच्याच कॉलनीत राहायची. नंतर ती आरामनगरला पण मी जेव्हा माझं घर घेतलं अजितने, म्हणजे अजितने घेतलं, तेव्हा तिने पण घर घेतलं अजितने घेतल्यामुळे. म्हणजे त्याचा अर्थ मी मैत्री तिला वाटलं अरे इथे राहायला चांगलं आहे, बंगलो टाईप आपल्याला करता येईल. तर सांगायचा मुद्दा असा की तेव्हा पण तिच्याकडे काम नव्हतं, तर तिने परत लेटर पाठवलं गुलजार साहेबांना. अच्छा. हो, मला काम नाही आहे. आणि त्याने तिने याच्यात पेपरमध्ये मोठी मुलाखत दिली आणि तिला खरंच काम मिळालं आणि करिअर मार्गी लागलं. परत जेव्हा तिची गॅप गेली, आता तिने सोशल मीडियावर टाकलं की मी रिकामी बसलीये, माझ्याकडे काम नाहीये, मला काम द्या. आणि तिला पटापट कामं मिळाली. नशिबाचाही भाग असतो हा. आपणही प्रयत्न करायला पाहिजे ना. करायला पाहिजे, पण मग तसे रोल आले पाहिजेत ना. रोल चांगला मिळाला तर काम करायला मजा आहे. काहीतरी रोल करण्यात. आज मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनतायत. हो, वर्षभरात. नाही म्हणजे इव्हन आईचा रोल जरी केला तरी, म्हणजे आता आई आणि असेच रोल करणार, आजी आई वगैरे, पण त्याच्यातही काहीतरी चांगलंपणा असला पाहिजे किंवा काहीतरी वेगळा रोल असेल तर मला आणखीन करायला आवडेल. माझी भाषा छान आहे, मी मेकअप केल्यावर बरी दिसते. म्हणजे मी आपल्या असंच एक थोडं कॉमेडी करायचा प्रयत्न करते. तरी पण मला असं कदाचित माझ्याच मनाची बंधनं असतील की कसं कॉन्टॅक्ट करू, कसं सांगू. बरं, महाराष्ट्र शाहीर सिनेमाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? फॅन्टसी आहे ती. अच्छा. म्हणजे फॅन्टसाइज केलंय शाहीर साहेबांना. बाबा जसे होते तसं आले नाही तसे बाबा होते तसे, थोडेसे स्टाईल बिल होती बाबांकडे. म्हणजे बाबांना खोटं दाखवलंय असं मला म्हणायचं नाहीये, पण वरवर झालं सगळं, वरवर असं मला वाटतं. डेप्थ नाही. आणि मला सगळ्यात काय वाटलं, माझ्या रोलवर तर प्रचंड अन्याय केला. माझ्याच मुलीने काम केल्यामुळे मला काही बोलताच आलं नाही. त्यामुळे मी तिथे पण त्याने ही हॅज डन दॅट. पण सिनेमा उंची गाठू शकला नाही असं म्हणायचं ना? नाही तसं नाही म्हणत मी कोण तसं म्हणणार है ना. त्याने चांगली फिल्म, त्याने कष्ट केलेत ना शेवटी. प्रचंड कष्ट केलेत आणि त्याचा बाबांवर प्रचंड जीव आहे. त्यामुळे त्याने एक चांगली फिल्म द्यायचा प्रयत्न केला. पण बऱ्याच लोक जे बाबांना फार जवळून ओळखतात, त्यांनाही असं वाटलं की थोडं कमर्शियल वे झालं. असं मला बाकी काहीच म्हणायचं नाहीये. बरेच ह्याचे काळाचे घोळ आहेत त्याच्यात. संदर्भ मागे पुढे तर जाऊ देत, विचित्र संदर्भ लावले गेलेत त्याच्यात. त्यामुळे सगळंच काही खरं नाहीये आणि सगळंच काही खोटं नाहीये, अशी झाली ती फिल्म. पण मी वाईट म्हणणार नाही, वॉचेबल आहे ती. एकदा पाहायला पाहिजे, एकदा पाहायला पाहिजे, अशी वॉचेबल आहे ती फिल्म. आणि त्याने खूप मनापासून बनवली, प्रेमाने बनवली आहे
त्यामुळे त्याच्याबद्दल कौतुक केलंच पाहिजे आपण. आणि आम्हाला अभिमान आहे की केदार शिंदे आमच्या घरातला एक टॉप डिरेक्टर आहे. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे सगळ्यांनाच, माझ्या मुलींना पण त्याच्याबद्दल प्रचंड अभिमान आहे. वाईट इकडचं वाटतं की तुझा त्यांनी विचार नाही अद्याप केला? नाही, वाईट नाही वाटत मला. वाईट असं खूप काही वाईट वाटत नाही, पण असं वाटतं ठीक आहे ना, म्हणजे लोक विचारतात ते वाटतं की आता यांना काय उत्तर देऊ. शेवटी लोकांच्या प्रश्नाला आपल्यालाच उत्तर द्यायचं, त्यामुळे मी काय त्याला विचारत नसतील का हा प्रश्न, असं माझ्या मनात येतं. हा प्रश्न चांगला आहे. त्याला विचारा ना. त्याला विचारायला पाहिजे. माझा भाचा आहे, तो सख्खा भाचा आहे, आमच्याकडे लहानाचा मोठा झालाय. त्याचं बालपण पासून सगळं मी जवळनं बघितलंय. त्याने माझी ग्रोथ होताना बघितली आहे. म्हणजे जेव्हा मी 10वीत होते तेव्हा तो जन्माला आला. तर मग पुढे त्याने माझं कॉलेज जीवन, मी कमला नाटक केलं, मी टीव्हीला अनाउन्सर झाले, मी काही फिल्म्स केल्या, ते सगळं त्याने बघितलंय की. लोकधारा घडवलं तेही त्याने बघितलंय. मग ही नोज बेटर ना. आणि तो बुद्धिमान होता, असं काय हे मुलं स्टुडंट नव्हता तो शाळेत असताना पण. पण आपण केदार शिंदे बद्दल का बोलतोय, पुढे बोलूया काहीतरी. तुझा हा प्रवास जर बघितला, तुझे गिरणगाव, मग आरामनगर, आता मालाड, मुंबईतला काय फरक वाटतो या प्रवासामध्ये? मुंबईतला फरक चिकार आहे. गिरणगावातलं जे वातावरण होतं ना, ते किती जवळीक आणि प्रेमाचं. आमचं बालपण खूप छान गेलंय. त्यामुळे मला असं वाटतं की आमची आंबेकर कॉलनी म्हणजे चिखलातलं कमळ होतं ते अक्षरशः. कारण ती कॉलनी अशी उभी मध्ये, जसं काही गोलंदाजी हिल ना ते आमचं, आणि मलबार हिल, सगळे 2 टोकं, एक परेल मधलं, लालबाग मधलं गोलंदाजी हिल, आणि ते मलबार हिल. तर आम्ही म्हणायचं आमचं काय लायकी कमी नाही, आम्ही मलबार हिलच्या बरोबरच आहोत, असं आम्ही बाबा पण गमतीत म्हणायचे. तर असं ते म्हणजे छान वातावरण होतं आमच्या कॉलनीतलं. मी कॉलनी गाजवली होती, डान्स परफॉर्मन्सेस लहान वयापासून, शाळा गाजवल्यात, कॉलनी गाजवली. मी अभ्यासात हुशार होते. त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे जेवढे लाड झालेत ना ऍज अ डॉटर, कारण आय वॉज द यंगेस्ट डॉटर, माझ्या नंतर जन्माला आलेला पहिला केदार शिंदे, त्यामुळे त्याचे तेवढेच लाड झाले प्रचंड. आमच्या 2 मुलांचे प्रचंड लाड झाले. पण मुंबईतला फरक? मुंबईतला बदल म्हणजे सगळंच बदललं ना. ढाचा बदलला, मुंबईचं ते रूप गेलं, माणुसकी तर गायबच झाली. चांगुलपणा नाहीच आहे ना, कुठे राहिलाय. आणि रिलेशनशिप, सोशल मीडियाने सगळं खराब, आता तर या 10 वर्षात सोशल मीडियाने सगळं खराब करून टाकलं. पण कम्युनिकेशन वाढलं ना सोशल मीडियाने, ते बरोबरच झालं ना. अरे पण मी काय करतोय लोकांना माहिती पडलं. आतला जिव्हाळा संपला ना. उलट तेव्हा फोन करून जे बोललं जायचं, एकमेकांशी कनेक्ट होता यायचं, भेटायला जायचे, आपण घरी जायचो डायरेक्ट. आता मी घरातनं बाहेर पडायचं, मी 10 वेळा विचार करते मी जाऊ की नको, मला नाही जायचंय. रस्ते भरलेले, ट्रॅफिक जॅम, नुसतं किचकिचाट झालाय मुंबईचं. म्हणजे आता सगळीकडे तेच चाललंय, कामं. काय माणूस बाहेर पडायची इच्छा होत नाही आता. म्हणजे मुंबई मोठी झाली पण आपण घरात कोंडलो. आपण कोंडलो गेलो ना. बरं, आपल्याकडे मोबाईल आहे, कोण काय करते आपल्याला मोबाईलवर कळतंय. मग त्या माणसाला परत फोन करून आपण कशाला विचारणार, तुझं काय चाललंय? पहिलं आपुलकी होती ना एकमेकांची. बघ ना, भेटायला ये ना, तू भेटायला, असा प्रकार होता. किंवा भेटायचो कुठेतरी एकत्र, गप्पा मारायचो. ते कुठे राहिले आता. तू ट्राम आठवते तुला? नाही, माझ्याच ट्राम नव्हती. अगदी लहानपणीची ट्राम नाही मला. बाबांच्या वेळेस मला नाही आठवत, कारण मी ट्राम आहे ना 64 साली बंद झाली. नाही, मला लहान असणार साहजिक आहे, म्हणून नाही. मी तुला काय विचारतो माहिती आहे, ट्राम ते मेट्रो असा तू प्रवास पाहिलाय बघायला गेलीस तर? ट्राम मी बघितली असेल अगदी लहानपणी, त्यामुळे तेवढी अशी डोक्यात नाहीये. पण ट्रॅम होती, बाबांच्याकडे तोंडून ट्रॅम बद्दल बरंच पाहिलंय. मेट्रोमध्ये मी बसले. रेरोडला आहे ना बरीच वर्ष तर ट्रॅमचे रूट ठेवले होते. हो, ठेवले होते. आणि रेरोडला माझी जी सेकंड मदर आहे, म्हणजे बाबांची सेकंड वाईफ, आणि माझी मदर माझी सख्खी आई वेगळी होती ना. त्यामुळे तिच्याकडे आम्ही जाताना तिची आई राहायची, आमचं जाणं येणं असायचं तेव्हा मी त्या ट्रॅम्स पाहिल्यात. आणि आज तू मेट्रो पाहते. आता मेट्रो तर काय सुंदर आहे. मेट्रो हा बदल मला आवडलाय. बसमधून प्रवास केलाय कॉलेजला जाताना. त्यावेळेस रिकामा होतं रे थोडंसं. त्यामुळे खूप छान आम्ही छान दिवस बघितलेत. आताच्या मुलांचं दुःख होतं मला फार. सगळे धावतायत.
नाही. आणि आता माझ्या मुलीचं लग्न झालंय, तिचा नवरा ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतात. बापरे, त्यांना स्वतःचं आयुष्यच नाहीये. दे डोंट हॅव देअर लाईव्स. त्यांना काहीच नाहीये. ते 9 to 6 पण जॉब नाहीये. 9 to 10, 11. पहाटे 3ला उठून माझा जावई ऑस्ट्रेलियाचे कॉल्स अटेंड करावे लागतात. पहाटे 3 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. काय लाईफ राहिलं? झोप कशी होणार पूर्ण? स्वतःसाठी काही लाईफच नाहीये आता लोकांना. आम्हाला काय काय गोष्टी आठवतात, त्यांना त्यांच्याकडे काय आठवणीसाठी? दुनिया जवळ आली सोशल मीडियाने, पण माणसं लांब गेली ना. हो, हे खरं आहे अगदी. माझ्या हातामध्ये तुझ्या एका सिनेमाचं बुकलेट आहे. काय आठवण आहे? दाखव. अनंत नारायण महादेवन, मी सिंधुताई सपकाळ. एक मोठी प्रचंड महान बाई आहे ही होती, आय मीन. आणि त्याच्यावरती फिल्म केली अनंत महादेवनने. आमचा खूप जुना मित्र. आम्ही ह्याच्यामध्ये काम करत होतो एकत्र, मी आणि अनंत महादेवन. आम्ही कमला नाटक हिंदीमध्ये केलं होतं. त्यात तो एक रोल करायचा. जो रोल सुधीर जोशी मराठीमध्ये करायचा, तो रोल अनंत नाही, तो रोल काय दुसरा कुठेतरी एक रोल तो करायचा. मीनाक्षी ठाकूर होती त्याच्यामध्ये, दिनेश ठाकूर. आणि ते नाटक पृथ्वीला फार गाजलं होतं माझं. तर तेव्हापासूनची आमची ओळख. अनंत महादेवने नंतर एक सिरियल केली, त्याच्यातही फारुख शेख होतं, नंतर रामेश्वरी. आणि त्यात मला शबाना आझमीचा कबाना काझमी असं एक कॅरेक्टर त्याने मला दिलं होतं. आणि संपूर्ण तो एपिसोड माझ्यावर होता, म्हणजे शबाना आझमीवर होता. तिने का मध्ये आलं होतं फॉरेनर बरोबर, ती टेबलवर डान्स केला, ते सगळं त्याने दाखवलं होतं. आणि माझा तो रोल फारुख शेखला एवढा आवडला होता. तो विचारायला, हे कोण आहे, इतनी अच्छी ऍक्टर कहाँ आहे ये, कहाँ? मग तो म्हणाला, अरे अनंत अजित वचानी की वाईफ. आता माझी तेव्हा ओळख अजित वचानीची वाईफ होती, तर तेव्हा तो रोल आवडला. तर याच्यात मी काम केलं. आणि अगदी छोटा रोल होता माझा, पण छान रोल होता. आणि अनंत हा अप्रतिम दिग्दर्शक आहे. त्याची आता फुले फिल्म पण आली आहे, ती पण प्रचंड गाजते, लोकांना आवडते. आणि सिंधुताई सपकाळला तर काही अवॉर्डच मिळालं. आणि त्याने चांगलं काम करून घेतलं कलाकारांकडून. मला एक आठवतंय की जेव्हा त्याने मला तो रोल करताना त्याने अत्यंत मला लो व्हॉइसमध्ये बोल एवढंच सांगितलं होतं. अच्छा. आपण कसं घाटी रोल सांगे, नाही ग आलो ग, त्याला असं करतो, हेल काढतो, नाही. म्हणजे मी तिथे काढत नव्हते, पण मी त्याला विचारलं कसं तुला पाहिजे टोन वगैरे, तर त्याने मला सांगितलं होतं मला अत्यंत नॉर्मल टोनमध्ये बोल. मग त्यात तू घाटी भाषा आलीच पाहिजे वगैरे असं नाही. थोडासा एक टच असला तरी बास. मला ते त्याचं फार आवडलं होतं. तर हा अनुभव माझा खूप चांगला आहे. आणि अनंत महादेवनबरोबर पुन्हा काम करायला मला पुन्हा एकदा नक्कीच आवडेल. अत्यंत चांगला दिग्दर्शक आहे. बरं, आता तुला मी तुझ्या सिनेमाचे फोटो दाखवतोय. आता ह्या तुझ्याकडे फार कमी असतील, कारण मी फार कमी काम केल्यामुळे. ओ माय गॉड. भस्म, पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शक. काय त्या पुरुषोत्तमने इतका श्रद्धेने आणि प्रेमाने ही फिल्म बनवली होती. आणि आमचे रोल खूप छान होते त्याच्यामध्ये. हा काय प्रसंग आहे? उत्तम बंडू तुपेकरांचा. हा सीन कुठला? आम्ही त्या गावात प्रवेश करतो. तो भुत्या, त्याची बायको आणि त्याची मुलं. मुंडेंची नाही, प्रमोद महाजनची मुलगी आहे याच्यात. अच्छा. ही जे ना यार, जे ना ती प्रमोद महाजनांची मुलगी आहे. अच्छा. त्यावेळेस त्याची म्हणजे मुंडेंची मुलगी पण त्यावेळेस बघायला, ते लहान लहान तरुण मुली बघायला आल्या होत्या आमचं शूटिंग वगैरे. आणि पुरुषोत्तम बेर्डेने अत्यंत प्रेमाने ही फिल्म बनवली. आणि अशोक सराफने खूप मेहनत घेतली होती याच्यात. या फिल्मला स्टेट अवॉर्ड मिळालं. मला स्टेट अवॉर्ड मिळालं बेस्ट ऍक्ट्रेसचं. पण ही फिल्म का नशिबाचा भाग असतो, ते मला बोलावंसं वाटतं. ही फिल्म जेव्हा याला गेली, पाठवायची होती नॅशनल अवॉर्डसाठी, यू वोंट बिलीव्ह, कॅसेट गायब झाली. अरे कशी काय? मधल्यामध्ये गायब, पाठवताच आली नाही. आता हे कोणाचं नशीब. अशोकला अवॉर्डच नाही मिळालं. त्याने इतकं श्रद्धेने काम केलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या फिल्ममध्ये पण पुरुषोत्तम बेर्डेचं, त्याला त्याचं दुःख किती मोठं असेल. हा फोटो भस्ममधला. भस्मच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. आणि मी म्हटलं ना की खूप प्रेमाने आणि श्रद्धेने फिल्म बनवली. याच्यात याला अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड मिळालं, मलाही अवॉर्ड मिळालं, ॲज अ बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं. अशोकला नाही मिळालं.
अशोक सराफला. त्याने खूप कष्ट केले होते पण त्याला नाही मिळालं. ही आमची हा जो फोटो आहे ना, यामध्ये आम्ही एंट्री करतो त्या गावामध्ये. तो भुत्याचा एंट्री त्या गावात झाली आहे. ते बिचारे दर भटकत एक गाव शोधत असे येतात आणि त्याला भुत्याचं काम करावं लागतं. तो त्यांचा कपाळचा हे आहे, काय म्हणतात त्याला, शाप आहे तो. त्याला दुसरी काही कामं करायची परमिशन नाहीये. त्यामुळे त्याच्यात अशोकचा तो रोल होता आणि मी त्याची बायको, सपोर्ट सिस्टम. आणि मी त्याला खूप चांगला सपोर्ट करते. पण मग एकदा तो काहीतरी हे असतो, सुधारलेला असतो. त्याला अजिबात जुन्या परंपरा त्याला हे खरं काम आवडत नसतं कोणाला, अशोकच्या रोलला. त्यामुळे तो सतत विरोध करत असतो. मग बायको एकदा काय करते, म्हणजे माझ्या रोलमध्ये असं होतं की परंपरा आहे, पाळायला पाहिजे. आपण जर भुत्याचं काम करतो, मग भुत्याचं काम केलं तर आपल्याला हे सगळं करायला पाहिजे, समज करायला पाहिजे. तू असं करू नको, तू असं करतो ना म्हणून आपली वाट, म्हणजे आपलं सगळं हे झालेलं आहे, असं काहीतरी ते रूढी परंपराच्या बाजूनेही असते. आणि तो विरोध असतो. तो म्हणतो माझ्या मुलांचे मी केस कापणार, मी त्यांना शाळेत शिकायला पाठवणार. आणि ही म्हणते नाही, हे करायचं नाही, आपण नाही करायचं. आपण कशाला जन्माला आलोय? आपण भुत्याची कामं करायची, आपण भूत जागवायची, आपण मडावरचं लोणी खायचं. हो, अच्छा. कावळे वगैरे खात असतात ते जमात. तर असं ते कॅरेक्टर होतं आणि तो सीन माझा खूप लोकांना आवडला होता. हे अशोकच्या आणि तुझ्या आयुष्यातला हा वेगळा सिनेमा खूप छान आहे ना. आणि ते आदिवासी केलं हे शूटिंग फिल्म सिटी. हे सगळं फिल्म सिटीला, बाहेर कुठे आउटडोर नाही केलं. अच्छा. याचं कारण असं की त्याने ते वडाचं का कुठलं ते झाड होतं ना, ते त्याने तिकडे लक्षाने आपलं पुरुने ते निर्माण केलं होतं. म्हणजे त्याचं ते झाड जवळजवळ 15-20 दिवस आम्ही शूटिंग केलं. बरं, त्यात असा सीन होता की खड्ड्यामध्ये हे करतात, तुझं भुत्या आणि त्याची बायको ते खड्ड्यामध्ये जातात आणि तिथे त्यांचा एक रोमॅन्टिक सीन दाखवला होता. अच्छा. खड्ड्यामध्ये ते हे करतात सीन, म्हणजे दोघं जण रोमॅन्टिक सीन दाखवला होता. कारण त्यांचे तेच काम ना, रात्री भुतावळी जमवणं, लोकांना घाबरवणं, मग ते जे ठेवतात ना प्रसाद, तो खाणं, त्याच्यावर त्यांचं पोट आहे. म्हणजे गावागावात फिरणं, भिक्षा मागितल्याशिवाय नाही, पैसा नाही, भिक्षा द्यायला पाहिजे, असा प्रकार होता तो, असा रोल होता. आणि हे जे आहे ना, हे बघा, हा फोटो, तो सीन जेव्हा मी म्हणते ना की अरे काय हे नाही करायला पाहिजे, माझी पोरगी आता हे झाली आहे, तिला आता तिचं लग्न करायचंय आपल्याला, तिला मी असं जोगतीण बनवायची, असं काहीतरी ते असा सीन होता. तेव्हाचा हा फोटो आहे. खूप छान. एक रात्रीचे सीन तर इतके छान होते ना की ती अशी जागवायला पाहिजे, आता भूत येणार, मग ते असं करणार आणि तुम्ही समध्याने असं करायचं, हे बघा जाताना मागं वळून बघायचं नाही, पुढंच बघायचं, असं सगळं ते छान ती ड्रामटाईज करते ती. छान होता तो रोल. अशोक सराफचा विषय निघाला की साहजिकच लक्षण बेर्डेचा पण विषय निघतो. हो. तुझं लक्षाबरोबर काम करण्याचा अनुभव? लक्षात खूप चांगला मित्र होता आमचा, बालपणापासूनचा. काय वाटेल ते नाटक आम्ही केलं होतं आणि त्यात लक्ष होता आणि माझा त्यात तसं एक डान्स बिन्स आणि असा छान रोल होता. शशिकांत कारेकर म्हणून त्यात एक ऍक्टर होते आणि ते नाटक खूप गाजलं होतं त्या काळात छबिलदासला. आणि शिवाय साहित्य संघामध्ये शो जायचे आमचे. तेव्हा ना लक्ष त्यात फक्त 4 एंट्री का 2 एंट्री असायच्या लक्षात, तेवढा ते तो हाशा मिळवून जायचा. अरे वा. येस. टॅलेंट, म्हणजे टॅलेंटेड, प्रचंड टॅलेंटेड लक्ष. आणि त्याच्यात माझा रोल, मी पण गाजले होते कारण लोकांना मी प्रचंड त्याच्यात आवडले होते, कारण मी गाणं म्हणून डान्स करत होते वगैरे, असं ते सगळं होतं. तर त्यामुळे ते नाटक खूप गाजलं होतं. आणि ते ज्याच्यावर होतं, राजकीय पार्श्वभूमीवरचं नाटक होतं. आणि त्यात असं ते एक छान कॉमेडी लक्षाचं त्यात सिक्वेन्स असायचा. तो फक्त ना यायचा आणि ते मढ चाललंय, म्हणजे मढ नव्हतं पण राजकीय पुढाऱ्याचं असं काही दाखवलं होतं. हा फक्त ना असं पुढे जाताना असं मागे फक्त हे टाकायचा, त्याने सुद्धा हाशा. अरे वा. हो. काय करायचं माहित नाही. लोकांना प्रचंड लक्ष पहिल्यापासून लक्षाने स्टेजवर पाऊल टाकलं, तोच आवडता कलाकार म्हणूनच टाकलाय सगळ्यांना. तो त्याच्या आधी आम्ही अरुण काकतकरने एक शॉर्ट फिल्म वीणादेव होती त्याच्यामध्ये, आणि सगळे पुण्याचे ब्राह्मण कलाकार होते त्याच्यामध्ये, उदय लागू आणि आनंद वगैरे असे सगळे ते कलाकार होते. त्यात माझा आणि लक्षाचा आदिवासीचा रोल होता. तर आम्ही तो केला, लक्ष आणि मी, आमची जोडी दाखवली होती त्याच्यात. आम्ही त्यांच्या घरात काम करतो
असं काहीतरी होतं. असेच रोल यार, त्यावेळी कधी कधी कंटाळा पण यायचा यार, बस झालं ना, सारखं काय तेच तेच. पण तू डान्स डायरेक्शन पण केलं आणि डान्स डायरेक्शन इथं लोकधाराच्यामुळे अनुभव होता. त्यावेळेस तर मला काही अनुभव नव्हता. लोकधारा करताना मी शिकत गेले आणि मी शिकवत गेले, म्हणजे मुलांना पाय टाकल्यापासून सगळं मी शिकवलं. असं असताना मी 2-3 फिल्म्सना मी कोरिओग्राफी केली. तुम्हाला खोटं वाटेल, मी 2 फिल्म्स का 3 फिल्मला कोरिओग्राफी केली, त्यातल्या एकाला मला स्टेट अवॉर्ड मिळाले. व्हेरी गुड. कोरिओग्राफरचं चिन्नी प्रकाश होता माझ्या याच्यामध्ये, आणखी होते म्हणजे नावं असतात, 3 नावं होती. त्यात मला बेस्ट कोरिओग्राफीचं पण अवॉर्ड मिळालंय. आणि हे सिनेमा राजू फिल्म. अच्छा. पुष्कर जोगचा जोग सरांची फिल्म. तर त्याला पण मला अवॉर्ड मिळालाय. सांगायचा मुद्दा असा की कमी काम केलं पण अवॉर्ड पण घेतले, गाणं पण गाजलं आणि माझं कामही लोकांना आवडलं. त्या काळातली मी आवडती कलाकार होते त्यामुळे. आणि मग एक चांगला नवरा होता, 2 मुली आहेत, त्यामुळे छान. म्हणजे आता बघा, समाधान तुम्ही कशात, आता तुमच्याकडे मर्सिडीज असले तर तुम्ही समाधानी असाल की नाही, त्याचं काही सांगू, त्याचं गणित आहे का काही? नाही. तसंच आहे ते. समाधान कशा, मी समाधानी म्हणत नाही, कुठलाच कलाकार कधी समाधानी नसतो आपल्या कामावर. पण मानण्यात काय, तुम्ही जर समाधानी राहिलात तर तुम्ही आनंदी राहाल ना. आनंदी राहणं फार महत्वाचं आहे. आणि त्यातून जर कोणी काम दिलं तर ते जास्तच सोन्याहून पिवळं, चांगलं काम मिळालं, नाव झालं तर आणखीन आनंद आहे. आता आपण रॅपिड फायर घेतोय, हे की ते तुला वाटलं की समजा एका ओळीमध्ये त्याचं जरा अधिक उत्तर द्यावं, ते देऊ शकते. माहेरची साडीमधील लक्ष्मीची शेजारीण की सिंधुताई सपकाळ मधील सिंधूची आई? फिल्म गाजली म्हणून आपण त्या रोलला, म्हणजे रोल म्हणण्यापेक्षा त्या फिल्मला मी पण सिंधुताई सपकाळ पण तेवढीच, त्यामुळे मला सिंधुताई सपकाळकडे जास्त माझं झुकतं माप आहे. पण माहेरची साडीमध्ये तुला गाणं पण होतं ना? गाणं पण होतं त्याच्यामध्ये. त्या गाण्याचं काही आठवण? त्यावेळेस ते सुबल सरकारांनी कोरिओग्राफ केलं होतं आणि ते गाणं खूप आवडलं होतं. त्यात विजय चव्हाणची फार कॉमेडी एंट्री होती, तो साडी नेसून घुसतो बायकांमध्ये वगैरे, असं होतं. तर ते गाणं खूप आवडलं होतं लोकांना. प्रेमा तुझा रंग कसा की सुकांत? अरे बापरे, कठीण प्रश्न आहे रे. का? सुखांत. ठीक आहे. दामोदर नाट्यगृह की शिवाजी मंदिर? शिवाजी मंदिर. मेकअप रूम नाट्यगृहातील की आपल्या चित्रपट स्टुडिओतील? नाट्यगृहातील. कारण त्याचा तुझा अनुभव जास्त आहे. आणि त्या काळात असं मेकअप रूमचं प्रथा सिनेमाच्या क्षेत्रामध्ये एवढी नव्हती. आता ते सगळ्या व्हॅनिटी व्हॅन्स आणि झाल्यात. पण जे नाट्य क्षेत्रातले लोक जेव्हा मेकअप रूम मध्ये एकत्र जमून मेकअप करतात, गप्पा होतात, ते जे वातावरण असतं ते नाही. आणि त्यावेळेस सिनेमाच्या सेटवर मी जायची ना अजित बरोबर, तिथे पण वातावरण तसंच असायचं. आता तुला वीकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह? मी शनिवार रविवार तुला बाहेर गावी जाते मुलीबरोबर की लॉंग ट्रिप्स? मुलींबरोबर बाहेर घेत जाते, मला खूप आवडतं. आता पूर्वी मी केल्यात लॉंग ट्रिप्स केल्या. लेह लडाख पासून मी एकटी गेली आहे, एकटी म्हणजे ग्रुप बरोबर, पण माझ्या घरातनं मी एकटी असं मी ट्रॅव्हल केलंय. लेह लडाख पासून ते सगळं केलंय. पण आता मला मुलींबरोबर जाणं खूप आवडतं, कारण मला नात झाली आहे. माझी नात आता 2.5 वर्षाची आहे, अमायरा. त्यामुळे मी तिच्यामुळे मला आणखीन आनंद मिळतो तो. आता खास मुंबईकर प्रश्न आहे, वडापाव की पाणीपुरी? वडापाव. खास असा होता लालबागचा? खास हो, लालबागचेच वडापाव. किंवा मी चारकोपला एकदा खाल्ला होता कोणाच्या तरी गाडीवरती. त्यावेळेस मी नुकतीच मालाडला गेले होते राहायला ना, तेव्हा मी एकदा गेले होते चारकोपला. माझी बहीण राहते तिथे, वसुंधरा साबळे. तेव्हा मी गेले होते, तेव्हा मी तिकडचा वडापाव खाल्ला होता आणि तो खूप टेस्टी होता. अच्छा, कारण तू मोठा प्रवास पाहिलाय ना वडापावचा. लालबाग, परळ सगळे. हो, आमच्या शाळेतला किंग जॉर्ज हायस्कूल मधला वडापाव. अच्छा. अरे, कोक आणि वडापाव. मिनल परांजपे माझी मैत्रीण होती, माझ्या वर्गात होती, आणि मग आम्ही दोघी जणी वडापाव घ्यायचो. त्यावेळेस वडा होते, पाव नव्हता. तर ते शाळेतला किंग जॉर्ज मधला वडा, आहा. राजा शिवाजी विद्यालय, ते आता झालंय. आमच्या काळात ते किंग जॉर्ज हायस्कूल होतं, ते आमच्या तोंडात तेच बसलंय. अच्छा. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की ओटीटी?
म्हणजे तू भारत माताला खूप पिक्चर बघितले असतील, पण तुझं नाही, भारत माताला मी नाही जास्त बघितले. प्लाझाला वगैरे प्लाझाला आम्ही यायचो. भारत माताला फक्त मी एकदाच गेले होते. जयराम हर्डीकर गेला ना तेव्हा स्मिता पाटील बरोबर त्याची फिल्म आली होती. भारत माताला मी 1 किंवा 2दा गेले. कधी लहानपणी आत्या बरोबर वगैरे गेले असेल तर, पण त्याच्या एवढ्या आठवणी नाही आहेत माझ्याकडे. पण प्लाझाची आठवण, ती प्लाझाच्या बऱ्याच फिल्म्स पाहिल्या ना, इव्हन प्रीमियर्सना वगैरे गेलोय, अजित बरोबर गेली आहे मी, पण स्वतः वैयक्तिक गेले अनेकदा. त्यामुळे प्लाझाच्या आठवणी खूप आहेत. पण तुला मग काय सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओटीटी? कारण आता आपण ओटीटीच्या काळात येऊन पोहोचलोय. मला ओटीटी आवडतं सध्या, पण मी सिंगल स्क्रीन घर बसल्या पण आहे आणि बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही शोधाल ते, म्हणजे तुम्ही कुठल्याही भाषेतलं, फ्रेंच पासून इटालियन पासून काहीही तुम्ही बघू शकता. तेच आपल्याला जर सिंगल स्क्रीन, पहिला प्रेफरन्स सिंगल स्क्रीन आहे, मग सेकंड माझा ओटीटी आहे. पण मल्टिप्लेक्समध्ये यार मजा नाही, आता एवढी मजा नाही येत असं मला वाटतं. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? वृत्तपत्र पहिल्यापासून. हे चॅनल न्यूजचं काय वेळ नाही? अजिबात नाही. न्यूज तर मी बघतच नाही. अच्छा. कारण का माहितीये, मी फक्त पॉडकास्ट हल्ली बघते चांगले युट्यूबला. आता वृत्तपत्रांचं प्रमाण कमी झालंय, पण बेसिक प्रेम आहे ते वृत्तपत्रच आहे ना. पण तुझ्याकडे आम्ही लोकांनी, म्हणजे मी इथं प्रिंटच्या काळातलं आहे, जे लिहिलं तुझ्याबद्दल, तुझ्या मुलाखती माझ्यासारख्याने अनेकांनी घेतल्या वगैरे, त्याचं आहे तुझ्याकडे? हो, बऱ्याच आहेत. मी त्याची फाईल बनवून ठेवली आहे. अच्छा, ह्या पिढीचं वैशिष्ट्य आहे. कलाकार तेव्हा आपलं फाईल तयार करायचं, कारण आपल्याकडे तेच होतं ना साधन. आता कसं सोशल मीडियावर, गुगल वर गेलं की तुम्हाला सगळं विकिपीडियावरती सगळं मिळतं, पण त्याच्यात अर्धवट माहिती असते. बरं, स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? मला स्ट्रीट फूड फार आवडतं. अच्छा. हो, मला होम डिलिव्हरी नाही आवडत. अच्छा, विशेषतः मला असं, म्हणजे आता मी रस्त्याने गेले ना आणि एखाद्या ठिकाणी चांगला वडापाव दिसला, मिसळपाव दिसला, जरा फक्त स्वच्छता आहे की नाही एवढंच लक्षात घ्यायचं. आता मला असं जेवण खायला आवडतं. मला ते 5 स्टार हॉटेल्स वगैरे असं नाही आवडत जास्त. स्ट्रीट फूड मला खूप आवडतं. आणि अगदीच क्वचित आता मुली आता मागवतात तर आपण एन्जॉय करतो, पण मला असं, आता आपण गावाला वगैरे नाही का याच्यात गाडीतून प्रवास करताना मग रस्त्यावर छोटे धाबे किंवा असं, मला फार आवडतं ते. तर अशी ही चारुशिला साबळे वाच्छानी बोलता 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 तू तुझ्या आठवणीमध्ये गेली, फ्लॅशबॅकमध्ये गेली, त्या काळामध्ये गेली, आणि अशा काही आठवणी आमच्या इट्स मज्जाच्या प्रेक्षकांना सांगितल्या की त्यांचं नक्कीच त्याच्यातून माहिती आणि मनोरंजन असं दोन्ही मिळालं असणार. तू आज आमच्या अंधेरी पश्चिमेतील इट्स मज्जाच्या कार्यालयामध्ये आलीस आणि अतिशय मनमोकळेपणे, दिलखुलासपणे ज्या गप्पा केल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. मी पण एक वाक्य बोलू इच्छिते की मला या पॉडकास्टबद्दल खूप कौतुक आहे. म्हणजे मला पण, मी बरेच असे इंटरव्ह्यूज पाहिलेत मोठ्या मोठ्या कलाकारांचे, चांगल्या कलाकारांचे, त्यामुळे मला खरंच आवडलं तुम्ही मला बोलवलं आणि इट्स मज्जामध्ये मला बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी आहे. तर इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.